नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला सगळ्यात पहिले बोलूया गॅरवेअर टेक्निकल फायबर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 4,257 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.79%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा, जवळपास 9,000 करोड रुपये. तर मित्रांनो, गॅरवेअर टेक्निकल्सने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे टोटल 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 3 जानेवारी 2025. चला आता बोलूया कॅम्सबद्दल, म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 4,922.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 85.24%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 24,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कॅम्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने 29 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 29 जानेवारी 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते आणि ही अपडेट काल म्हणजे 23 डिसेंबर 3:30 वाजता आली आहे. चला आता बोलूया एमफेसिस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2,931.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 56,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 23 डिसेंबर म्हणजे काल, जवळपास दुपारी 4 वाजता. तर मित्रांनो, एमफेसिस लिमिटेडने 23 जानेवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 23 जानेवारी 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 6,804 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 61.41%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 35,000 करोड रुपये. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट शेअर सोल्ड 12% ॲज टाटा कॅपिटल प्लान्स फॉर ₹17,000 करोड IPO. तर मित्रांनो, RBIने 15 NBFC कंपनीजची लिस्ट काढली होती, ज्या NBFC कंपनीज अप्पर लेअरमध्ये होत्या. तर मित्रांनो, त्या 15 कंपनींना RBIने असे म्हटले होते की सप्टेंबर 2025पर्यंत शेअर मार्केटमध्ये लिस्ट व्हायचे आहे. तर मित्रांनो, त्याच 15 NBFCमध्ये टाटा कॅपिटलचे सुद्धा नाव होते आणि बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे सुद्धा नाव होते. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला आहे RBIच्या अपडेटनुसार. तर मित्रांनो, आता रिपोर्टच्या थ्रू एक अपडेट येत आहे की टाटा कॅपिटलचा सुद्धा IPO येऊ शकतो 17,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, याच अपडेटच्या कारण आज टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.24% म्हणजे 4.25%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3,633 रुपये आणि याने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.10%चे रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा.
तर मित्रांनो, L&T सेक्युर्स मेजर डिफेन्स ऑर्डर फॉर K9 वज्राटी आर्टिलरी प्लॅटफॉर्म्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला डिफेन्स मिनिस्ट्रीकडून मेजर ऑर्डर मिळाला आहे. इंडियन आर्मीला K9 वज्राटी आर्टिलरी प्लॅटफॉर्म्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, मेजर ऑर्डर म्हणजे असा ऑर्डर ज्याची किंमत 5,000 करोड रुपयापासून 10,000 करोड रुपयांच्या मध्ये आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एक कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 735.10 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.16% रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा मोटर्स टू इन्व्हेस्ट ₹914 करोड इन न्यू व्हेकल प्लांट इन तामिळनाडू. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड तामिळनाडूमधल्या आपल्या न्यू व्हेकल प्लांट्समध्ये 914 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.